सातारा तालुका पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 1,98,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. शिवतर गावाच्या हद्दीत सापळा रचून टाटा कंपनीचा कंटेनर अडवण्यात आला. तपासणी दरम्यान 1,56,28,800 रुपयांची गोवा बनावटी दारू, 42 लाख रुपयांचा कंटेनर आणि 20,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस हवालदार महेंद्र नारनवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या नेतृत्वात गोपनीय विभाग आणि डीबी पथकाने ही धडक कारवाई केलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव करत आहेत. रविवार दिनांक 19/2/2026 रोजी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या गोपनीय अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एक अवैध दारूची वाहतूक होतीये अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून अशा अवैध दारू वाहतुकीचा एक कंटेनर होता तो त्यांनी इंटरव्ह्यू केला आणि त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 1480 बॉक्स जी दारू आहे माल्ट विस्की नावाची दारू च्या बॉटल्स होत्या. त्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये ऑलमोस्ट 48 बॉटल्स आहेत, ज्याची प्रत्येकी किंमत 220 रुपये आहे. असं एकूण ही जी दारूची वाहतूक होत होती, अवैध दारूची वाहतूक जी होत होती, ही ऑलमोस्ट 1,56,00,000 रुपयांची ती अमाऊंट, म्हणजे तेवढ्या किमतीची दारू ही वाहतूक होत होती. आणि यासाठी ही वाहतूक करताना त्याच्यामध्ये जी माल्ट विस्की हा जो ब्रँड लावलेला आहे, या ब्रँडची कुठेही दारू तयार होत नाही किंवा अशा पद्धतीची मार्केटमध्ये लायसन्स्ड लिकर नाही आहे याची खात्री केल्यानंतर याच्यामध्ये सरकारचा कर चुकवण्याच्या हेतूने सदरची वाहतूक होत होती. त्या अनुषंगाने याच्यामध्ये आपण फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे देखील कलम या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि कंटेनर सहित सदर दारूची किंमत जी आहे ती एकूण किंमत आहे 1,98,48,000 इतक्या मोठ्या किमतीची अवैध दारू या ठिकाणी सातारा तालुका पोलीस स्टेशननी जप्त केलेली आहे. 2 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले, एक आरोपी अटक केलेला आहे आणि अजून एक आरोपीची इन्फॉर्मेशन आहे जी आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याला अटक करू. याच्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आहेत, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आहेत आणि या ठिकाणी गोपनीय अंमलदार ज्यांना ही माहिती मिळाली आणि ज्यांच्या माहितीवर ही कामगिरी झाली ते अंमलदार नारनवर हे आहेत. तर निश्चितच एक चांगली कामगिरी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्यामध्ये जी काही घटना घडली, ज्याच्यामध्ये 3-4 पोलीस युनिटमधले मिळून बरेच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जी काही दारू तयार होते, हातभट्टीची असो किंवा स्पुरियस लिकर असो, ते प्राशन केल्याने लोक मयत झाले. त्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या किमतीची दारू जप्त करणं ही चांगली कामगिरी सातारा तालुका पोलीस दलातर्फे झालेली आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही सॅम्पल काढून घेतलेले आणि सॅम्पल आम्ही FSLला पाठवत आहोत आणि याच्यामध्ये जर काही आरोग्याला हानिकारक जर काही कंटेंट मिळाले तर निश्चितच त्याच्यामध्ये BNS कलम 123 नुसार म्हणजे आरोग्याला हानिकारक किंवा ज्यांनी मृत्यू येऊ शकतो अशा पद्धतीचे पदार्थ तयार करणं आणि ते लोकांना खाण्यासाठी किंवा प्राशनासाठी अवेलेबल करून देणं हे कलम देखील आम्ही वाढ करत आहोत. मॅडम, ही दारू कोठे चाललेली की कोणासाठी विक्रीसाठी चाललेली? सदरची दारू ही गोव्यातून निघाली होती आणि MP मध्ये इंदोर या ठिकाणी चालली होती.
असं मूळ मालक किंवा त्या दारूचा मालक, गाडीचा मालक कोण आहे, काय कळालं? त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. चालक आपण ताब्यात घेतलेला आहे. ऑब्वियसली मालक देखील कंटेनरचा कळेलच आणि हे बॅकवर्ड लिंकेजेस जे आहेत ते सुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कारण PC घेऊन मग त्या इंट्रोगेशनमध्ये आपल्याला गोष्टी रिव्हील होतील. आपण सॅम्पल काढलेले आहे. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी ST पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.